ऑफ टू ट्रायंगल, त्याच्यानंतर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम, त्याच्यानंतर प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर, त्याच्यानंतर property of three parallel lines and their transversal, right? तर इथेपर्यंत आपलं चालू आहे आणि प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये एक ऍक्टिव्हिटी आणि एक पेना कुठे जातात मला काही कळत नाही. इधर जाओगे अरे नहीं रे ओके चलो हमारे पास दूसरी हो, एक गई तो दूसरी है, हमें पता था वो कभी ना कभी तो दगा देगी, तो हमने पहले से इंतजाम करके रखा था। ओके सर, आई एम टॉकिंग अबाउट द पेन। सो ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह केली का सर्वांनी? प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये ऍक्टिव्हिटी प्रॅक्टिस सेट 1.2 मधला क्वेश्चन नंबर 10 सॉल्व्ह केलाय सर्वांनी? कोणाला काय अडचण आहे? कोणाला काय अडचण आहे का? व्हेरी गुड, सर्वांनी सॉल्व्ह केलेला आहे नक्कीच। काय अडचण आली का ऍक्टिव्हिटी मध्ये? व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी 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 गुड। अडचण आहे का? घ्यायचंय का? डायरेक्ट 11 प्रॉब्लेम सुरू करू? नो ओके चलो तो क्वेश्चन 11 चलो क्वेश्चन 11 तुम्ही लिहून ठेवला असणार आहे काय? हुशार झाला, मी म्हणलं होतं की पुढचा जर क्वेश्चन आपण क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना जर एक लेक्चर याद झालं तर त्याच्या पहिला क्वेश्चन तुम्ही लिहून ठेवू शकता किंवा नंतर पण लिहू शकता जरी ठेवला नसेल। पहिला दिवस आहे, लक्षात राहील नाही, सर काय काय सांगतायत मध्येच काहीतरी बोलतात, मग ते काय म्हटलं सर लक्षात राहत नाही। A for apple, काय झालं पहा, इन ट्रायंगल ABC रे BD bisect triangle ABC and ray CE bisect triangle ACB if the segment AB congruent आहे, similar नाही congruent आहे and segment AB congruent to segment AC, तर त्याच्यामध्ये आपल्याला काढायचे प्रूव्ह दॅट ED पॅरलल टू BC। आता या क्वेश्चनला स्टार आहे एक तर आणि तिथे आपल्याला डायग्राम दिले नाही, पण सर डायग्राम ऑलरेडी काढले। कशी काढले डायग्राम? म्हणजे तुम्ही क्वेश्चन लिहित नाही म्हणून मी डायरेक्ट डायग्राम सुरू केलं। क्वेश्चन तुमच्याकडे लिहिलेला असला पाहिजे। क्वेश्चन मध्ये पहा की इन ट्रायंगल ABC, आता तुम्ही ट्रायंगल ABC असा काढा, असा काढा किंवा पालथा कसाही काढा, असा काढा, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला नक्की। बरं त्याच्यानंतर काय दिलं आपल्याला? रे BD बायसेक्ट अँगल ABC। आता हा ट्रायंगल ABC काढला तर मला BD इथून काढायचं इथे, कोणाला बायसेक्ट करतो? अँगल ABC बायसेक्ट करतो म्हणजे हा अँगल आणि हा अँगल इक्वल पाहिजे, राईट? अजून काय दिले का? काय दिले पहा, रे CE बायसेक्ट ACB, रे CE बायसेक्ट ACB म्हणजे हा अँगलला हे बायसेक्ट केलं पाहिजे, याचा अर्थ हा अँगल आणि हा अँगल इक्वल असतो, हा अँगल आणि हा अँगल इक्वल असतो। बस अजून काय दिले त्याच्यामध्ये? इफ सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AC, पहा हे जे AB आहे ते कॉन्ग्रुएंट आहे कोणाला? AC ला, म्हणजे पूर्ण साइड जे आहे हे दोन म्हणजे फक्त एवढं इथपर्यंत नाही, AB कॉन्ग्रुएंट टू AC आहे। आपल्याला प्रूव्ह काय करायचे? ED पॅरलल टू BC, ED पहा डायग्राम दिलं नाही त्याच्यामुळे थोडासा क्वेश्चन डिफिकल्ट वाटू शकतो, नो प्रॉब्लेम। डायग्राम आपण तयार करायचं, कशी डायग्राम तयार केली पहा मी याच्यामध्ये जस्ट तर पहा स्टार आहे आणि स्टार म्हणजे थोडंसं डिफिकल्ट आहे आपल्यासाठी नाही। तर याच्यामध्ये पहा की प्रूव्ह दॅट ED पॅरलल टू BC, तर आता ED आपल्याला कुठे आहे? ED इथं आहे, अरे ED आणि हे काय करायचंय?
ईडी पॅरलल टू बीसी प्रूव्ह करायचं. डायग्राम कंप्लीट झाली का पहा बरं. ट्रायंगल एबीसी काढला आपण, त्याच्यानंतर रे बी डी इथून बी काढलाय, अँगल बायसेक्टर आहे. रे सी ई अँगल बायसेक्टर आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रूव्ह करायचं ईडी पॅरलल टू बीसी. आणि दिले काय गिवन मध्ये AB सेगमेंट कॉम्प्लिमेंटरी किंवा सेगमेंट लिहायचं असेल तर AB सेगमेंट AC दंडामध्ये इथेपर्यंत क्लिअर आहे सर्वांना. AB कॉम्प्लिमेंटरी सेगमेंट AC. आता प्रूव्ह कसं करायचं, दिलेल्या माहितीवरून क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो. हे पहा मॅथ मध्ये हे खूप महत्वाचं आहे की जस्ट मिनिट, कारण सकाळ सकाळी पण करत डेंजर व्हायला हाय गरमी असं व्हायला. ओके चल, तर याच्यामध्ये कसं व्हायलंय पहा की दिलेली इन्फॉर्मेशन वापर करूनच मॅथचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला येऊ शकतो. मॅथ बद्दल ही मला खूप गोष्ट चांगली आवडते की भरून काही असं भरून यायचं नसते, असं डोक्यात रट्टा मारून हा प्रॉब्लेम मला घे रटायचा असं. पहा दिलेली इन्फॉर्मेशन तुम्हाला क्वेश्चन मध्येच आहे, जे की दिलेली काय दिले सेगमेंट एबी कॉमन टू सेगमेंट एसी. अजून काय दिले कॉमन, अजून काय दिलं नाही सर क्वेश्चन मध्ये, एवढंच दिले नाही, अजून काहीतरी दिले. काय दिले आपल्याला, रे सी इज अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल ABC. याच्यामध्ये ACB चा अँगल बायसेक्टर आहे. बाकीच्या सर्व लाईन सोडा, फक्त एवढा ट्रायंगल आणि त्याचा अँगल बायसेक्टर, आणि हे आहे तुमच्या पुढे ABC एवढंच पाहता. जर हा अँगल बायसेक्टर असेल ट्रायंगलचा तर कसं लिहिणार आपण, इन ट्रायंगल ABC रे दिलेलेच लिहायचे आपल्याला, आपल्या मनाने लिहित नाही आपण. रे EC किंवा CED. C is an angle bisector of an angle कोणता आहे AC. सो बाय काय करणार आपण, बाय अँगल बायसेक्टर बाय प्रॉपर्टी ऑफ, असं करूया, बाय प्रॉपर्टी ऑफ angle bisector of a triangle. काय आहे प्रॉपर्टी, येते का बरोबर तुम्हाला. CE इज अँगल बायसेक्टर, म्हणजे ही साइड जी आहे या दोन साइड मध्ये डिवाइड झाली पाहिजे. म्हणजे मी कसं लिहू शकतो, AC अपॉन CB. ओके, AC अपॉन CB इज इक्वल टू, हा रेशो कसा लिहू शकतो, A अपॉन E AE अपॉन EB, किंवा हे आधी लिहिलं असेल काय नो प्रॉब्लेम आहे. AC अपॉन CB इज इक्वल टू AE अपॉन EB. एक इक्वेशन भेटला आपल्याला, याला इक्वेशन नंबर 1 लिहूया. असंच तुम्हाला दुसरे इक्वेशन देता येईल का पहा बरं. इथे आपण कोण बायसेक्टर घेतला होता, रे सी, पण आपल्याला माहिती आहे रे BD इज आल्सो अँगल बायसेक्टर. सेम फक्त काय करायचं आता, इन ट्रायंगल ABC रे आपण सी घेतला होता, आता कोणता रे घेणार आहोत, रे BD. ओय BD इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल कोणता आहे ABC. हाय गरमी. चला, तर याच्यामध्ये काय होणार की फक्त हा अँगल बायसेक्टर आहे, तर पहा ही बाकीच्या लाईनी काढून टाका. AB अपॉन BC, AB अपॉन BC. म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो, गरजेपुरती लाईन मारावी, एक्स्ट्रा लाईन मारल्यावर डोकं दुखून ठरू शकतं. इथे डायग्राम मध्ये म्हणतोय की ह्या पहा, या लाईन जर आपण कन्सिडर केला अँगल बायसेक्टर जर आपण ड्रॉ केला तर AB अपॉन BC इज इक्वल टू AD अपॉन DC. AD अपॉन DC. अरे इथं परत लिहायचं राहिलं बघ, काय लिहायचं सर तुमचं असंच होतं बघ, तुम्ही पाठ करून येणं गेली तर प्रॉपर्टी ऑफ, ही प्रॉपर्टी लिहायची तुम्हाला परत, प्रत्येक वेळेस प्रॉपर्टी लिहायचं. ठीक आहे, प्रॉपर्टी लिहायचं इथं परत तुम्ही लिहिणार, किंवा इथे न लिहिता आपण तुम्ही इथे पण लिहू शकता. कसं लिहिणार, बिकॉज प्रॉपर्टी ऑफ
angle bisector of a triangle, angle bisector of triangle. इथं कधी लिहून घ्यायचा फास्ट. तुम्हाला स्क्रीनशॉट पण काढता येतं का? जर जास्त लिहायचं असलं तर आपल्याला स्क्रीनशॉट मध्ये होऊ शकतं, म्हणजे आपण कमी वेळामध्ये जास्तीत जास्त. आणि मी एखादं काम तुम्हाला सांगतोय लिहून आणायचं किंवा करायचं, असं बिलकुल समजायचं नाही की सर आपलं काम देत आहे, बरोबर आहे. त्यावेळा तुम्हाला दुसरं काहीतरी घेता येऊ शकतं आणि ते तुम्ही स्वतः करू शकता, एवढंच असतं आपल्याकडे. जरी आपला सिलेबस लवकर संपत असला तरी आपण नंतर, म्हणजे दरवेळेस संपतो म्हणून सांगतोय मी की आपण तिथं थांबत नाही, एक्स्ट्रा प्रॉब्लेम घेतो, डाऊट्स घेतो, असं काही काही आपल्याकडे बरंच असतं म्हटलं. सो राईट डाऊन इथेपर्यंत डाऊट करायचे आपल्याला. रजिस्ट्रेशन करायचं सर्वांनी ग्रुपवर आलेल्या लिंक वरती. जर कोणाचं रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये मिस्टेक प्लीज नका करू, ईमेल आयडी करेक्ट टाका. तुम्हाला तुमच्या ईमेल आयडी वरच लेक्चर पाहायला भेटणार आहे. मिस्टेक झाली असेल कोणाकडे चुकून तर पॉइंट आउट करा, पण सहसा मिस्टेक करायची नाहीये, कारण ते बदलायला खूप त्रास आहे. जे काही फॉर्म रजिस्टर करून दिले. आणि सर्व स्टुडंटना जर असं लवकर यायचंय, 7 वाजता उठायला आपल्याला उशीर व्हायला का, मी पाहतोय हळूहळू स्टुडंट जॉईन होत आहे का नाही. 7 म्हणजे 7 डॉट. फिजिकल लेक्चरला कसं येतो आपण, घरी सांगून ठेवा उशिरा गेले की सर मध्ये येऊ देत नाहीत म्हणून, मध्ये म्हणजे मीटिंग लॉक करणार मी उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, असं थोडीच आहे. कधी या कधी जा, परत 1 2 3 4 5 6 काय नीट नाव टाकून यायचं. एकदा जर मीटिंग मधून पाठवलं घरी आहे का नाही तर घरीच बसावं लागेल, घरी जा लिहायचंय आपण. चलो एक बार व्हिडिओ ऑन करू शकतो लोगों का, मला दत्ता दिसतोय, सिद्धांत दिसतोय, परत मध्ये 11 हा रत्नदीप, हा 11वाच प्रॉब्लेम आहे. अमर श्रुती, कसा चला अभ्यास श्रुती? चलो प्रगती पहा. त्याच्यानंतर मरू आला आपला, हॅलो प्रमो, हा. त्याच्यानंतर व्हेरी गुड, सृष्टी आहे, संकेत, राखी, काय प्रॉब्लेम असेल, कोणते क्वेश्चन बाहेरचे सोडत असाल किंवा बुक मध्ये असाल, तुम्ही बिनधास्त विचारायचे. बुक द्यायला बघा. बाकीचे काय करते, झोपा काढायचे. हे पोरग काय करते मला लक्ष ठेवायला. चला तुमच्यासाठी इलेक्शन सिस्टम एक आणली याच्यामध्ये, बघा बघा बघा. ओके परत झालं सर, ओके चल सर्वांनी द्या व्यवस्थित, बरोबर काहीच नाही आपल्याला. सर हेच एक्झाम्पल आपण बीपीटी यूज करू, हेच एक्झाम्पल आपण बीपीटी यूज करून सोडवू शकतो नाही का? बीपीटी यूज करायचे सही, बीपीटीचा कॉन्व्हर्स यूज करायचा ऍक्च्युली. जर आता मी सांगतो क्वेश्चन असं, जर तुला वाटत असेल दुसऱ्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो, तू ट्राय करू शकतेस आणि मला सेंड कर की असं सोडवलं तर चालतंय का. पहा मॅथ डिफरंट वेजने आपल्याला सॉल्व्ह करता येतं, बिलकुल येतं, ठीक आहे. पण या केस मध्ये पहा ते बीपीटीज यूज करणार आहोत, पण आपल्याला कॉन्व्हर्स यूज करायचं ऍक्च्युली. ओके ठीक आहे. जर तुला अजून डाऊट असेल तर तू सॉल्व्ह करून मला सेंड करू शकतेस.
त्याच्यामध्ये आपण चेक करूया, असू शकतो नक्कीच, दुसरा वे असू शकतो, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, चलो इथेपर्यंत झालं आपलं. पहा आपल्याकडे दोन इक्वेशन आलेले आहेत. हे इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. काय आलं पहा, हे दोन इक्वेशन तर जरा नीट पहा त्यांच्यामध्ये. AC अपॉन CB, AC अपॉन CB is equal to AE upon EB and AB upon BC is equal to AD upon BC. तो काय करायचं, आपल्याला आन्सर काय पाहिजे की this line should be parallel to this, ED parallel to BC. आता मला पहा की डीपीटी कसा यूज करायचा आहे सही, की मला जर या दोन लाईन पॅरलल दाखवायच्या, या ट्रायंगल मध्ये या दोन लाईन पॅरलल, त्याच्यासाठी आपल्याकडे एकच प्रॉपर्टी आहे, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. पण कॉन्व्हर्स आहे का प्रॉपर्टी आहे कसं लक्षात ठेवायचं पहा. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी मध्ये काय सांगितलंय आपण, हे दोन लाईन जर पॅरलल असतील तर हा रेशो सेम असतो, आणि मग याचा कॉन्व्हर्स म्हणजे याच्या उलटा, जर रेशो सेम असेल तर या दोन लाईन पॅरलल असतील. मग आपल्याला डीपीटी यूज करायचं आहे का कॉन्व्हर्स ऑफ डीपीटी यूज करायचं हे लक्षात घेऊ का पहा बरं. दोन थेरम मधला डिफरन्स काय आला तुम्हाला, ही लाईन आणि ही लाईन जर पॅरलल असेल तर हा रेशो सेम असतो, पण आपल्याला ही पॅरलल दिली नाही, प्रूव्ह करायचं म्हणजे आपण आधी हा रेशो इक्वल आहे ते प्रूव्ह करायचा, and by converse of this we can say that segment will be parallel to side BC. क्लियर आलं का, आता सांगितलेलं समजलं का पहा. प्रॉब्लेम पुढे कंटिन्यू करूया, पण आता सांगितलेलं समजलं. ओके, व्हेरी गुड, ठीक आहे. ओके, तर पहा आता ओके व्हेरी गुड. तर पहा लक्षात आलं की आपल्याला पहा AC अपॉन CB आणि इथे काय AB अपॉन BC, किंवा BC आणि CB एकच असतं, BC आणि CB, BC काय CB काय, बरोबर आहे का नाही. मग आणि गिव्हन मध्ये काय दिलं, AB कॉन्ग्रुएंट टू AC, पहा AB is equal to AC because it is given. मग दोन्ही साइडला आपण डिवाइड करूया. पहा AC च्या खाली BC आहे, याच्या पण खाली BC आहे, दोन्ही साइडला आपण जर BC केलं, therefore AB upon BC is equal to AC upon BC. म्हणजे समजा आपण जर असं लिहिलं, सेम नंबरने डिवाइड केला आपण एकदा की x is equal to y असेल तर दोघांना दोन्ही साइडने डिवाइड करू शकतो, एकाच नंबरने मल्टिप्लाय करू शकतो. तसंच AB is equal to AC आहे, therefore AB upon BC is equal to AC upon BC. इक्वेशन नंबर 3 आहे, इक्वेशन नंबर काय आहे 3. and now from 1, 2 and 3 पहा AB upon BC या समजण्यासाठी तुम्हाला C च्या ऐवजी काय करूया, BC तुम्ही लिहिला CB चुकीचं नाहीये, ठीक आहे, कन्फ्युज नका. फक्त पहा AC upon BC आणि AB upon BC हे इक्वल दिले, AB upon BC is equal to AC upon BC. जर हे इक्वल असेल तर ही साइड सुद्धा इक्वल असली पाहिजे, लेफ्ट साइड इक्वल आहे तर राइट साइड सुद्धा काय असली पाहिजे, इक्वल. सो देयरफॉर वी कॅन राइट AE upon EB, AE upon EB is equal to AD upon BC, कारण हा रेशो तर इक्वल आहे, मग हा रेशो पण इक्वल असला पाहिजे. आणि मग इथे रिझन काय लिहायला पाहिजे आपण, फ्रॉम 1, 2 and 3. हे तीन इक्वेशन आपण ऑब्झर्व केले आणि फ्रॉम 1 to 3 AC upon BC is equal to AB upon BC आहे. आणि हे कुठून आलं, तर आपल्याला दिलं होतं AB is equal to AC दिलं होतं. Therefore आता पहा हा रेशो जर इक्वल आला AE upon EB is equal to AD upon BC, राइट. आणि आपल्याला माहिती आहे जर असा जर रेशो येत असेल तर बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम this segment AD parallel to side BC by basic converse of by converse of
basic proportionality theorem segment AD parallel to side BC. Right? लक्षात आलं? तुम्हाला म्हणलं ना मी काहीतरी नवीन तयार केलं तुमच्यासाठी मी दाखवलं. याला अजून घरी करूया आपण नोट लावलं असं काहीतरी तयार केलं. चला तुम्हाला टाईप करायची गरज नाही, पटापटा वोटिंग सिस्टीम सुरू करायची फक्त. हा सर हा पूर्ण प्रॉब्लेम समजलाय. येस और नो सर. यस सर यू आर ग्रेट असे आन्सर आलेले आहेत मला. यू आर ग्रेट म्हणजे तुम्ही ग्रेट आहात नक्की. वोटिंग बाप इलेक्शन सुरू झाले आता. दन 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 व्हेरी गुड. समजलं सर्वांना? हे बिना वोट करणारे यांना वोट करण्याचा अधिकार दिला तरी वोट करत नाही. सबमिट करायचे फक्त तिथं. आपण हे पोलिंग सिस्टीम तयार केली होती, बऱ्याच जणांना समजत नसेल. हे का आलं मोदीच. ठीक आहे, क्वेश्चन सबमिट केला की तुम्हाला हे समजू शकतं. ओके चलो समजलंय. चला लिहून घ्या. व्हेरी गुड व्हेरी गुड. क्वेश्चन समजला का पहा. झालं? व्हेरी गुड सर. दिसते का खालचं? पहा इकडे 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 जर दिसत नसेल तर ठीक आहे. झालं सर? ओके चलो डन डन डन. तर आता फायनली सिमिलॅरिटी आपल्याला पाहायचं आहे. प्रॅक्टिस सेट 1.1 आणि 1.2 नंतर आता आपल्याला हा क्लिअर झाला क्वेश्चन. थोडासा एकच डिफिकल्ट म्हणता येणार नाही, अजून आपल्याला डिफिकल्ट क्वेश्चन तर सॉल्व्ह करायचे आहेत, पण दिलेल्या क्वेश्चन पैकी डिफिकल्ट होता. पहा आपण क्वेश्चन कसे काल झपाझप सॉल्व्ह केले, आज थोडासा वेळ लागला. ठीक आहे, त्याच्यामुळे किती झाले याच्यापेक्षा किती समजलं हे आपल्याला खूप महत्वाचं आहे. ओके सर चल आगे हम तैयार है सिमिलरिटी लर्न करने के लिए. तो सिमिलरिटी मतलब क्या आपको मतलब पता है क्या है सिमिलरिटी? जस्ट मिनिट मला एक व्हिडिओ पोस्ट करूया. आवाज येतो पाहायचा त्याच्यामुळे अरे बस की दत्ता एवढे केस पहा ते कसे सेट करून बसले यार. बा काय करायला तुला. ओके चल सिमिलरिटी पाहिजे आपल्याला नक्की. ओके टेस्ट ऑफ सिमिलरिटी दिलेला आहे. त्याच्या आधी बघा काय 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 दिलेलं आहे, काय सांगितलेलं आपल्याला. सिमिलर ट्रायंगल्स. आता टेस्ट ऑफ सिमिलरिटी म्हणजे ट्रायंगलची सिमिलरिटी आपल्याला पाहिजे. तर याच्यामध्ये पहा लक्ष द्या की आपण डेली याच्यामध्ये सिमिलर वगैरे वर्ड यूज करत असतो. बरं म्हणतं आईसारखे दिसतंय, पप्पावर गेले आहे का नाही, आजीवर गेले, असं काहीतरी शोधून काढतात. बरोबर. तर त्याच्या सारखं दिसणं आणि तेच असणं यामध्ये खूप मोठा फरक आहे. म्हणजे आपल्याला कॉन्ग्रुएंट आणि सिमिलर याच्यामधला डिफरन्स पण पाहायचा आहे. आता एखादी वस्तू सिमिलर दिसते बरोबर आहे. समजा असा एक ट्रायंगल आहे
आणि हा एक असं. बरोबर. तर हा मोठा भाऊ, हा छोटा भाऊ, बरोबर आहे की नाही? मग आपण काय सांगू शकतो, हे त्याच्यासारखं दिसायला ऍक्च्युली असं पाहून सांगता येत नाही. आपण मॅथमॅटिकल इक्वेशन नंतर पण सिमिलरिटी थोडंसं फील घ्या फक्त. जर तुम्हाला याच जागी मी एक असा ट्रायंगल दिला आणि एक असा ट्रायंगल दिला, बरोबर आहे? हे दोन ट्रायंगल सिमिलर दिसतील. ज्याला मॅथ माहित नाही ते म्हणते की हे बी ट्रायंगल आहे, हे बी ट्रायंगल आहे, का फरक आहे? पण दोघांमध्ये फरक आहे. सध्या तरी तुम्हाला दिसायला की हा पहा वेगळा ट्रायंगल आहे, हा पहा वेगळा. आता हे दोन ट्रायंगल पाहिलं तर तुम्हाला काय वाटते की बाबा हे एकमेकांसारखे, फक्त एक छोटा आहे आणि एक मोठा आहे. पण समजा हाच ट्रायंगल मी फक्त काय केलेला आहे, उलटा ड्रॉ केला. तर आता तुम्ही म्हणसाल का हे ट्रायंगल आणि हे ट्रायंगल डिफरंट आहे? ऍक्च्युली एकसारखेच दिसते, फक्त याला काय केलं, फक्त मी उलट केलेलं आहे, बरोबर आहे? मग आपल्याला दिसण्यावरून सांगता येत नाही सिमिलर. म्हणजे पहा, लक्ष द्या की आता बऱ्याचदा सांगतो की आपण जेव्हा लहान लेकराला आजच्यावर गेले कुणावर तरी खूप तरी शोधून पडतात आहे का नाही? मग तसं समजा तुम्ही तुमच्या पप्पासारखे दिसत आहात, असे तुम्ही सुंदरपैकी असं तिथे उभे आहात, रागवू नका सर आम्ही असे दिसतो पण, ठीक ओके. आणि इथे पप्पा बिलकुल रागवायचं नाही सर, मला असंच कळलं मी तर वरून दिसतो असं बिलकुल नाही. जे काही माझे ड्रॉइंग माहिती आहे तुम्हाला, एलिमेंटरी दिली दिली का तुम्ही? काय त्रास केला एलिमेंटरी इंटरमिजिएटरी मोठं जाऊन येते आमची चित्रकलेची परीक्षा म्हणून 2 दिवस पहा. लक्ष द्या आता तुम्हाला असं सांगितलं जाते की तुम्ही पप्पा सारखे दिसतात तुमच्या, बरोबर आहे? थोडस काहीतरी असतात सिमिलरिटी असतात त्याच्यामध्ये. मग जर समजा की असं पहिल्यावर लक्षात येते तुम्हाला की दोघं तुम्ही सिंगल आहात, पण समजा तुमचे पप्पा एक नाहीत किंवा तुम्ही काय करताय की असं पाण्यात बसलाय किंवा व्यायाम करताय असं उलट लटकून किंवा असं रनिंग करताय असं एक साईडने असं 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 काही आता दिसत नाही. आता तुम्ही पप्पा दुसरीकडे आहे तुमचे आणि इथं तुमच्यामध्ये बदल तर काही नाही झालं, फक्त तुमची पोझिशन चेंज झाली. तुमच्या असं स्ट्रेट थांबलं पप्पाच्या बाजूला की लगेच कळते हे सिमिलरिटी आहे. पण समजा तुम्हाला असं उलट लटकवलं, मग तुम्ही पप्पासारखे दिसत नाही असं म्हणता येईल का? तुमच्यामध्ये काय बदल झाला का? नाही, फक्त तुमची पोझिशन काय झाली, चेंज झाली. बस झाला. आता हे उदाहरण ठीक आहे. आता इकडे की जेव्हा पहिले 2 ट्रायंगल काढले आपण, असे ट्रायंगल काढले तेव्हा तर समजत होते की सिमिलर आहे. फक्त मी हा ट्रायंगल उलटा केला, थोडासा फिरवला, तर आपल्याला असं म्हणता येत नाही की हे एकसारखे नाही दादा, कारण फक्त पोझिशन चेंज केली आहे. सो सिमिलॅरिटीचा मीनिंग आता लक्षात घ्यायचा आपल्याला. सिमिलर ट्रायंगल म्हणजे काय? जे ट्रायंगल फक्त ट्रायंगल पर्यंत आता आपण लिमिटेड असणार आहोत. ट्रायंगलला 3 असतात मी सांगितलेलं आहे. ट्रायंगलला 3 असतात, 3 साइड आणि 3 अँगल. सो याच्यामध्ये जेव्हा आपण 2 ट्रायंगलची सिमिलरिटी डिस्कस करत असू, ABC and PQR, सिमिलर ट्रायंगल म्हणजे पहा अँगल सेम असले पाहिजे, एक्झॅक्ट इक्वल असले पाहिजे. जर हा 60 डिग्रीचा असेल समजा, तर इथलाही कुठला तरी एक अँगल 60 डिग्रीचा असला. समजा हा काहीतरी इथे किती डिग्रीचा घ्यायचा आपण, 50 चा घ्यायचा, तर एक याच्यापैकी कोणता तरी 50 चाच असला. आणि मग हा 60 हा 50, तर अँगल सी कितीचा आहे ते सांगा बरं. अँगल सी कितीचा आहे? हा 60. हे तर शिकवलंच नाही सर आम्हाला, शिकवलं कसं विचारतो, राईट? व्हेरी गुड. ठीक आहे. तर याच्यामध्ये समेशन ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल 180 असते,
तर मग हे किती राहिलं आपल्याला 70. मग हा अँगल सुद्धा कितीचा पाहिजे? ओके. बर, एवढं कळलं मग मला. इफ ट्रायंगल ABC in triangle ABC and triangle PQR, काय काय पाहिजे मला? अँगल A कॉन्ग्रुएंट टू अँगल A कोणासोबत आहे पहा. आता मी असं म्हणू शकतो का अँगल A कॉन्ग्रुएंट टू अँगल Q, असं म्हणता येईल मला? नाहीये. अँगल A कोणासोबत कॉन्ग्रुएंट आहे पहा बरं, हा 50 डिग्री, तर हा पण कोणासाठी आहे? 50 डिग्री वाला R आहे. व्हेरी गुड. तर याच्यामध्ये अँगल A कॉन्ग्रुएंट टू अँगल R, राइट. अगेन अँगल B कॉन्ग्रुएंट टू अँगल B कोणासोबत आहे? E सोबत. and angle C congruent to angle Q सोबत. बरोबर आहे. तर अँगल इक्वल असले पाहिजे. अँगल काय असले पाहिजे? इक्वल असले पाहिजे आणि त्यांच्या साइडचा रेशो सेम असला पाहिजे. त्यांना म्हणतात की साइड प्रपोर्शन असणे. साइड काय असणे? प्रपोर्शन असणे. म्हणजे काय पहा, आता पहा A सोबत R, B सोबत P आणि C सोबत Q, तर साइड कशा असल्या पाहिजे? A B. काय घेतलं मी? A B. इकडे A B आहे तर इकडे कोण येणार? R P. त्याच्यानंतर B C जर घेतलं मी, B C आपण इकडे कोण येणार? P Q. आणि इकडे A C घेतलं मी, A C, तर इथे काय घेणार मी? R Q. यांना काय म्हटलं जातं? रेशो ऑफ सिमिलर के. इथे काय आहे? साइडचा रेशो हा इक्वल आहे, राइट. व्हेरी. तर आता लक्षात घ्या, लक्ष घ्या, लक्ष घ्या. एकाच प्रॉब्लेम मध्ये सर्व क्लिअर झालं पाहिजे. आणि इथं जर कन्फ्युजन झालं की लास्ट पर्यंत कन्फ्युजन असतं की आपण नवीला पण पाठ केले 1 to 1 करस्पॉन्डन्स, 1 to 1 करस्पॉन्डन्स, 1 to 1 करस्पॉन्डन्स. ठीक आहे. हाँ आता केलं की नाही? ठीक आहे, राइट साइड. ओके चलो. तर आता आपण हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. हे दोन ट्रायंगल कसे आहेत? सिमिलर आहेत, राइट. मग ट्रायंगल सिमिलर असण्यासाठी आपण RP ना, ओके चलो RP झाले ना, RP RP ओके. ओके व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे. सॉरी फॉर मिस्टेक. होतं असं बोलत बोलत बोलत. लक्षात आलं आता त्याच्यामध्ये? तर पहा अँगल, तिन्ही अँगल इक्वल आहेत. इक्वल म्हणजेच कॉन्ग्रुएंट आहे आणि साइडचा रेशो काय आहे? सेम आहे. देयरफॉर ट्रायंगल इकडे दिसतंय का? नक्कीच दिसतंय. ठीक आहे. देयरफॉर ट्रायंगल शाही खूप समज पाहिजे लवकर. उन्हाळा आहे ना, हाय गरमी, त्याच्यामुळे ते लवकर वळून चालू. ठीक आहे. तर पहा लक्ष द्या की ट्रायंगल A B C, ट्रायंगल A B C हे सिमिलर आहे. सिमिलर साठी नोटेशन फक्त असतं. कॉन्ग्रुएंट साठी याच्या खाली 2 लाईन असतात, पण सिमिलर साठी फक्त एवढं नोटेशन आहे. ट्रायंगल A B C सिमिलर टू ट्रायंगल P Q R. बरोबर आहे का नाही? पण असं लिहिता येत नाही.
लिहिताना व्यवस्थित ऑर्डर लिहायची. कशी लिहायची पहा. जर मी जर समजा असं लिहिलं तर काय चुकते पहा. आता डायग्राम कडे न बघता मला जर मी असे लिहिले तर मला काय वाटेल, अँगल ए हा पी सोबत आहे. पण असं आहे का, अँगल ए इज इक्वल टू अँगल पी आहे का? कोण आहे हा? अँगल आर आहे. पण मी जर असं लिहिलं अँगल ए, ट्रायंगल एबीसी सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर, मग हे 100% चूक आहे. कारण याच्यानुसार काय झालं, अँगल ए पी सोबत याला, अँगल ए पी चा पी, अँगल ए 50, अँगल पी 60, मग हे तर चुकले. व्हेरी गुड. मग याच्यामुळे करस्पॉन्डन्स घेणं महत्वाचं आहे. करस्पॉन्डन्स म्हणजे काय, की त्याची ऑर्डर बरोबर मॅच करायची. कशी करणार ऑर्डर मॅच? अँगल ए सोबत कोणता अँगल आहे पहा, अँगल आहे आर. बी सोबत कोण आहे, बी सोबत आहे पी, आणि सी सोबत कोण आहे, therefore check. Very good. सर्वांनी सांगितलेला आहे आन्सर, ट्रायंगल एबीसी सिमिलर टू ट्रायंगल आरपीक्यू. सो सिमिलर असण्यासाठी तीन अँगल इक्वल असतात आणि साइडचा रेशो सेम असतो, तेव्हा दोन ट्रायंगल सिमिलर असतात. पण ट्रायंगलची सिमिलरिटी लिहत असताना हे सिंबल वापरायचे आणि त्याची ऑर्डर काय असली पाहिजे, सेम असली पाहिजे. ए सोबत आर असेल तर आरच आला पाहिजे, बी सोबत पी असेल तर पीच आला पाहिजे, सी सोबत तोच आला पाहिजे. आणि याला काय म्हणतात, करस्पॉन्डन्स. कारण ऑर्डर जर चुकली तर आपली व्हॅल्यू चुकणार, आपले प्रॉब्लेम चुकणार. त्याच्यामुळे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. मग डायग्राम करून घ्यायचे. इन ट्रायंगल दोन डायग्राम, इन ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पीक्यूआर हे दोन लिहायचं. देन ट्रायंगल एबीसी सिमिलर टू ट्रायंगल आरपीक्यू, आणि करस्पॉन्डन्स कसं लिहितात पहा, एबीसी करस्पॉन्डन्स टू आरपीक्यू, याला करस्पॉन्डन्स म्हणतात. म्हणजे करस्पॉन्डन्स म्हणजे काय आहे, फक्त ऑर्डर. की याच्यावरून आपल्याला कळतं की बी सोबत कोणता अँगल इक्वल आहे, पी आहे, सी सोबत क्यू आहे. हे खूप महत्वाचं आहे. मी एवढा वेळ त्याच्यावरती का घालतोय की मला तर वाटलं आज टेस्ट पण संपून जातील, बघा ना. पण खूप इम्पॉर्टंट आहे करस्पॉन्डन्स लक्षात ठेवणं. करस्पॉन्डन्स चुकला की आपल्याला प्रॉब्लेम मध्ये अडचण येणार. सिमिलर ट्रायंगल्स असे हेडिंग टाकून दोन ट्रायंगल लिहून द्यायचे, ते जसं लिहिलं तसं. ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन येतं का तुम्हाला? आपल्याला कन्स्ट्रक्शन चॅप्टर आहे, ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करा. पण नवीन पण आपण ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केलं का? चला, ओके, क्लिअर.
ओके स्वप्नी भेटो. तर पहा लक्ष द्या आपल्याला आज एक गोष्ट खूप महत्वाची लक्षात ठेवायची फक्त ते ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणजे त्यांचे अँगल इक्वल असतात आणि त्यांच्या साइड सेम रेशो मध्ये असतात. पहा लक्षात काय ठेवायचंय दोन ट्रायंगल सिमिलर आहेत याचा मीनिंग काय असलं पाहिजे त्यांचे अँगल इक्वल असले पाहिजे त्यांचं अँगल काय असलं पाहिजे इक्वल असले पाहिजे आणि त्यांच्या साइडचा रेशो सेम असला पाहिजे त्यांना म्हणतात साइड्स इन प्रपोर्शन रेशो सेम असणं म्हणजे साइड्स आर इन प्रपोर्शन. या दोन गोष्टी महत्वाच्या. आणि तिसरी गोष्ट म्हणजे फक्त सिमिलर आहे म्हणून चालणार नाही आपल्याला ऑर्डर लक्षात ठेवावं लागेल की कोणता अँगल कोणत्या अँगल सोबत आहे किंवा कोणती साइड कोणत्या साइड सोबत आहे आणि त्याला म्हणतो आपण करस्पॉन्डन्स. मग करस्पॉन्डन्स जर लिहायचा असेल तर या डबल एरोने लिहितात. म्हणजे मला जर पहा एखाद्या ट्रायंगल मध्ये एकदम थिअरी पार्ट क्लिअर झाला ना आपल्याला प्रॉब्लेम मध्ये बिलकुल अडचण येत नाही ना. त्याच्यामध्ये पहा की मला आता पहा फक्त असं लिहिलं ट्रायंगल दोन ट्रायंगल आहेत एक्स वाय झेड आणि के एल एम ट्रायंगल एक्स वाय झेड आणि ट्रायंगल के एल एम हे सिमिलर आहे. हे काय आहे सिमिलर आहे असं सांगितल्यानंतर मला एवढं माहिती झालं की त्यांचे तीन अँगल याचे तीन अँगल या तीन अँगल सोबत इक्वल असले पाहिजे आणि या साइडचा रेशो सेम असला पाहिजे. बट कोणता अँगल कोणासोबत इक्वल आहे हे मला कळत नाही. मग मी जर असं म्हणलं एक्स वाय झेड करस्पॉन्ड्स टू एल के एम एक्स वाय झेड करस्पॉन्ड्स टू एल के एम. मग याच ऑर्डर मध्ये तुम्हाला असं लिहायचंय की कसं असणार पहा बरं. याच्यावरून आपल्याला काय सांगता येते अँगल एक्स कॉन्ग्रुएंट टू अँगल कोणासोबत आहे चला पटापट सांगा अँगल एक्स कोणासोबत कॉन्ग्रुएंट येणार तुम्ही चलो जल्दी कोणासोबत व्हेरी गुड अँगल एल राईट. त्याच्यानंतर अँगल वाय कॉन्ग्रुएंट टू कोणासोबत आहे अँगल के राईट व्हेरी गुड अँड अँगल झेड कॉन्ग्रुएंट टू अँगल राईट व्हेरी गुड अँगल एम. म्हणजे मला जर करस्पॉन्डन्स कळला म्हणजे ऑर्डर जर नीट असली तर मला अँगल आणि साइडचा रेशो कसा घेणार मग कसा घेणार पहा एक्स वाय जर घेतलं मी इकडे तर इकडे एक्स वाय तर इकडे पहिले दोन घ्यायचे एल के इकडे वाय झेड तर इकडे के एम वाय झेड आणि इकडे जर एक्स झेड घेतलं तर इकडे एल एम. आणि मग आपण घेऊ शकतो ट्रायंगल एक्स वाय झेड याच ऑर्डर मध्ये लिहायचं सिमिलर ट्रायंगल एल के हे पण लिहून द्या in triangle XYZ and triangle KLM right. So आज आपण एवढंच पाहूया व्यवस्थित हळूहळू गडबड करायची नाही घाई करायची नाही. एका दिवसात आपल्याला मोठं होता येत नसतं एवढं लक्षात ठेवायचं. आपल्याला कंटिन्यू मेहनत करावी लागते. असं पटकन कुठेतरी भेटेल काहीतरी याच्या शोधात बिलकुल राहायचं नाही की एक पॉइंट सांगितला की सगळं पुस्तक क्लिअर होईल. मग एक वर्ष मेहनत करायची काय गरज आहे. एकच वर्ष नाही आपल्याला अजून भरपूर म्हणजे तुम्हाला परत 11, 12 आणि असं जर तुम्हाला कोणी सांगितलं असेल की आत्ताच अभ्यास करा नंतर बसून खायला वेळ तर मी तुम्हाला क्लिअर सांगतो की बसून खायचे स्वप्न पाहायचे नाही. जर तुम्हाला काहीतरी मोठं बनायचंय काहीतरी वेगळं बनायचंय स्वतःच इंडिपेंडंट करायचंय तर त्याच्यासाठी मेहनत करावी लागते. म्हणून आतापासून असे तरी कमीत कमी स्वप्न बघ की 10वी झाली की झालं किंवा 11वी 12वी झाली की झालं. हा नक्कीच थोडासा अभ्यास जास्त करावा लागतो 10वी पेक्षा 11वी 12वीला आणि नंतर तेवढा नसतो. पण
आयत खाऊ बनायचे स्वप्न पाहायचे नाही, मेहनती राहायचं नेहमी. ओके, चलो then we will end today's lecture. We will meet tomorrow again. Okay, very good, very bye everyone. करणचा डाऊट आहे की 15 जूनला स्कूल सुरू आहेत का? बेटा हे कोणालाही क्लिअर नाही अजून, त्या सीएम लाच क्लिअर नाही की केव्हा सुरू करायचंय. ठीक आहे, जरी झालं तर खूप कमी शक्यता आहे की आपल्याला एकत्र एवढे स्टुडंट घेता येतील. त्याच्यामुळे मी परत परत सांगतोय, वाट बघत बसायची नाही. आतापर्यंत जर समजा आपण जर वाट पाहत बसलो असतो की बघूया झालं काहीतरी झालं, फर्स्ट चॅप्टर आपण कम्प्लीट केला, दुसरा चॅप्टर आपण इथपर्यंत आलेलो आहोत, तर मग हे कसं होणार? अजून 15 जूनची वाट पाहिलं, मग तेव्हा त्याच्यानंतर अजून ते काहीतरी डिक्लेअर करतील. त्याच्यामुळे सध्या जे चालू आहे ते चालू राहू द्यायचे. शाळा सुरू झाली, क्लास सुरू झाले, ठीक आहे, नाही झालं तरी आपलं सध्या काही नुकसान होत नाही. ओके, सो दुसऱ्या न्यूजवर वगैरे तेवढं फोकस न करता आपला टाइम जरासं योग्य डायरेक्शन मध्ये लावा. ओके, चलो देन बाय बाय, हॅव अ नाईस डे एव्हरीवन. सायन्स लेक्चर एक 5 मिनिटामध्ये लेक्चर सुरू. ओके, चलो बाय.